सकाळी 9 वाजता नगरवरून प्रवास सुरू केला. रस्त्यामध्ये पाऊस आपल्याला गाठणार हे तर निश्चितच होतं. जोरात हवा चालू असल्यामुळे मी काय बोलतोय हे नीट रेकॉर्ड झालं नव्हतं. तर मला इथे तुम्हाला हे सांगायचं आहे की घरून उशिरा निघाल्यामुळे इथे मी उशिरा पोचतो की काय असं मला वाटलं होतं. पण इथं आल्यावर मी पाहिलं की मीच सगळ्यात आधी पोहोचलेलो आहे. बाकीच्यांना यायला अजून भरपूर वेळ आहे. मित्रांनो, आपण आलो इथं कॅम्प ऑन व्हील्सवर आणि तुम्ही बघू शकता आतमधून कारवाई कशी दिसते. दिवसभर पाऊस चालू होता. तो काय थांबायचं नावच घेत नव्हता. त्यामुळं आतमध्ये बसूनच आम्ही गप्पा गोष्टी करत होतो. हवा जोरात चालू होती. त्यामुळं बार्बेक्यूसाठी लागणारा कोळसा पेट धरत नव्हता. त्यासाठी सायकलीमध्ये हवा भरण्याचा पंप वापरला. अखेर कोळशाने पेट घेतला व मस्तपैकी बार्बेक्यू तयार झाले. मस्तपैकी बार्बेक्यूवर तावा मारला. कालचा दिवस पावसात गेल्यामुळे आज आम्ही थोडं बाहेर निघायचं ठरवलं. थोड्याच वेळात आम्ही मुळा नदीवर बांधलेल्या नव्या पुलावर येऊन पोहोचलो. तिथे भात शेतीची कामं चालू झाली होती. नुकताच जोरदार पाऊस झाल्यामुळे नदी ही पूर्णपणे भरून वाहत होती. थोडा वेळ त्या परिसरात फेरफटका मारला. परतीचा प्रवास सुरू केला. दुपारचं जेवण उरकून घेतलं. रात्रीच्या जेवणासाठी सामान आणायला राजूरला निघालो. राजूर गावात येऊन पोहोचलो. इथे पण जोरदार पावसाने हजेरी लावली होती. वातावरण एकदम मस्त झाल्यामुळे बस स्टँड समोरील दुकानातून ओली भेळ घेतली. सर्व सामान घेऊन कॅम्पसाईटकडे निघालो. कॅम्पसाईटवर पोहोचून मस्तपैकी उनोचा गेम खेळत बसलो.
खेळता खेळता कधी अंधार झाला हे कळालंच नाही. आज पण मस्तपैकी बार्बिक्यूचं नियोजन होतं. आता आवरून झालंय. आज निघायचा दिवस आपला. आता नाश्ता वगैरे करायला खाली गावामध्ये चाललो. पाऊस थांबलाय का? सकाळचा नाश्ता करण्यासाठी राजूरला निघालो. कॅम्प साईट ते राजूर हे अंतर फक्त 5 किलोमीटरचे आहे. खाली राजूर गावात आलोय सर्व मेंबर्स मिसळ खाण्यासाठी. गरमागरम मिसळ टेबलावर आली. त्यावर मस्तपैकी ताव मारला. पुन्हा कॅम्प साईटवर आलो तेव्हा पावसाचा जोर खूपच वाढला होता. पाऊस कमी झाल्यावर कार व्हॅनमध्ये निवांत बसलो. दुपारी मटणाचा बेत होता. मस्तपैकी भाकर चुरून मुरून खाल्ली. आता कॅम्प साईटवरून निघायची वेळ आली होती. डेगू मस्तपैकी त्याचं डॉग फूड खात होता. मित्रांनो, फायनली आपण निघलोय कॅम्प साईटवरून. पाऊस काय थांबला, एकदम डेंजर पाऊस. इथून आमच्या वाटा वेगळ्या होणार होत्या, त्यामुळं निरोप घेतला. वाटेमध्ये एक मोठा धबधबा लागला. तिथे थोड्या वेळ थांबलो. निसर्गाचा आनंद घेत घराच्या दिशेने प्रवास चालू केला. हा सर्व योगायोग जुळवून आणल्यामुळे स्वप्नील पवार सर आणि टीम रानवाटाचे मनापासून आभार. 3 दिवस निसर्गाच्या सान्निध्यात कसे गेले हे कळालेच नाही. खूप नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. नवीन मित्र भेटले.